नमस्कार. आज आहे 2 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही भेटलेला नाही, तसेच ज्या महिलांना ₹3000 भेटल्याच्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो 1500चा अजूनपर्यंत भेटलेला नाही, अशा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आज 2 ऑक्टोबर रोजी आलेली आहे. आणि हीच बातमी आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही भेटलेला नाही, त्या महिलांना कशामुळे भेटलेला नाही त्याचे ओरिजिनल कारण आलेले आहे. हो मित्रांनो, ओरिजिनल कारण म्हणजे असे कारण फक्त ते तुम्हाला अजूनपर्यंत ठाऊक नव्हते आणि आज तुम्हाला ते कारण माहिती होणार आहे. आधार सेटिंग तसले 65 कारण आपण सांगणार नाही, ओरिजिनल आणि ऑफिशियल कारण असणार आहे. तेच कारण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि पैसे पडण्याची अखेर तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे आणि आज 15 लाख महिलांना पैसे येणार आहेत. आता त्या कोणत्या महिला असणार आहेत आणि राहिलेल्या महिलांना पैसे जे आहे ते कधी येणार त्यांच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अशा प्रकारची ओरिजिनल ऑफिशियल माहिती जी आहे ती आपण तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असतो. कालच महिला मंत्री अदिती तटकरे यांनी लाईव्ह येऊन घोषणा जी आहे ती केलेली आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही, अशा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी त्यांनी सर्वांसाठी स्पष्ट केलेली आहे. कालच त्या मीडियामध्ये लाईव्ह येऊन त्यांनी घोषणा जी आहे ती 3 महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. आता त्या 3 महत्त्वपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या कोणत्या असणार आहेत आणि यांनी काय नेमकं सांगितले ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे काल अदिती तटकरे मॅडम यांनी लाईव्ह मीडियासमोर येऊन असे सांगितलेले आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही भेटलेला नाही, त्या महिलांना आपण लवकर पैसे देणार आहोत. आणि ते पैसे कशामुळे लेट झाले ते कारण देखील त्यांनी सांगितलेले आहे. आता यामध्ये 3 महत्त्वपूर्ण गोष्टी असणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्या सोहळ्याअंतर्गत तेथे काय घोषणा झालेल्या आहेत तर त्याच्याविषयी देखील एक शॉर्ट अपडेट जे आहे ते आपण तुम्हाला देणार आहोत. त्याच्यानंतर अदिती तटकरे मॅडम यांनी कोणते कारण सांगितलेले आहे की ज्यामुळे महिला ज्या आहेत त्या जवळपास 50 ते 60 लाख महिला ज्या आहेत त्या लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. ते कारण अतिशय महत्त्वपूर्ण कारण असणार आहे. ते कारण आपण पुढे जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे रायगड येथे वचनपूर्ती सोहळा जेव्हा पार पडला त्या सोहळ्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते. त्यांच्या दरम्यान त्यांनी असे स्पष्ट केलेले आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत त्या महिलांना आम्ही लवकरच पैसे देणार आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि 25 ते 30 तारखेदरम्यान त्यांनी पैसे वाटपाचा जोरदार कार्यक्रम देखील ठेवलेला होता आणि 25 तारखेपासून भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत. आता त्या महिला कोणत्या असणार आहेत ते तुम्हाला तर सांगायची गरज नाही, कारण की भरपूर आपल्याला कमेंटमध्ये आलेले आहेत. आपल्याकडे जवळपास 20 ते 22,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यामुळे आपण एक कम्युनिटी पोस्ट जो आहे तो घेतलेला होता. त्या कम्युनिटी पोस्ट अंतर्गत आपण डिस्कशन केलेले होते की कोणत्या महिलांना अजूनपर्यंत पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले नाहीत आणि कोणाला पैसे आले. तर आपण 25 तारखेपासून कंटिन्युअसली कम्युनिटी पोल जो आहे तो घेत आहोत आणि त्या दरम्यान आपल्याला समजलेले आहे की अशा 25 तारखेपासून जवळपास दररोज 60 ते 70 हजार महिलांचे आपल्याला कमेंट आलेले आहे की सर पैसे आलेले आहेत. म्हणजे 25 ते 30 तारखेदरम्यान पैसे वाटपाचा जोरदार कार्यक्रम पार पडलेला आहे. म्हणजे तिसरा हप्ता जो आहे तो सर्व महिलांना सर्व म्हणता येणार नाही, कारण की अजूनपर्यंत भरपूर माता बहिणी ज्या आहेत या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. आणि त्यापैकी जवळपास 30 ते 40% महिलांना पैसे जे आहेत ते 25 ते 30 तारखेदरम्यान पडून गेलेले आहेत. आणि आता काही महिलांना तर अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही. आता त्यांना ₹1ही का प्राप्त झालेला नाही तर त्यांचा फॉर्म्स ओके आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओके आहेत, तरी देखील त्या महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले नाहीत. ते कशामुळे झाले नाहीत तर एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे DBT हे जे माध्यम आहे, मुळात हे माध्यम जे आहे ते अतिशय स्लो डाऊन चालू आहे, कारण की DBTद्वारे पैसे जे आहेत ते कंटिन्युअसली ट्रान्सफर होत आहेत. आणि सध्या DBT पोर्टल जे आहे ते पूर्णपणे लोडवर आहे. आणि अदिती तटकरे मॅडमनी काय सांगितले लाईव्ह भाषणामध्ये ते आपण अगोदर जाणून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढे तर माहिती पाहणारच आहोत. त्यांनी काल बोलताना म्हणले स्पष्ट केले आहे की आम्ही महिलांना लाभ पोहोचवण्यापासून भरपूर महिला राहिलेल्या आहेत आणि या महिलांना तर आम्ही आजपासूनच लाभ पोहोचवण्यास चालू करणार आहोत. म्हणजे दररोज 15 ते 20 लाख महिलांना आम्ही पैसे जे आहे ते पोहोचवणार आहोत. आता ते कशामुळे 15 ते 20 लाख एवढा आकडा सांगितलेला आहे तसे पाहिले तर जवळपास 70 ते 80 लाख महिला ज्या आहेत या लाभापासून अजूनपर्यंत वंचित राहिलेल्या आहेत. हो मित्रांनो, अजूनपर्यंत वंचित राहिलेल्या आहेत, परंतु त्यांनी सांगितले की आम्ही दररोज 15 ते 20 लाख महिलांना पैसे जे आहेत त्यांच्या DBT माध्यमाद्वारे पोहोचवणार आहोत. आणि त्यामध्ये त्यांनी एक नवीन तारीख देखील सांगितलेली आहे की या तारखेपर्यंत आम्ही पैसे जे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यावर पोहोचवणार आहोत. आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम जो आहे तो देखील पार पडणार आहे. तो कार्यक्रम देखील पुण्याच्या
आसपास होणार आहे वचनपूर्ती सोहळा। जसे की तुम्हाला माहिती आहे पहिला सोहळा झाला आहे पुण्यामध्ये, पुण्याच्यामध्ये, नंतर त्याच्यानंतर नागपूरमध्ये, आणि आता तिसरा सोहळा आता रायगडमध्ये पार पडलेला आहे, आणि चौथा वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पुण्याच्या आसपासच होणार आहे। आणि हा सोहळा जो आहे तो 20 तारखेला होणार आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर आदिती तटकरे मॅडम यांनी नवीन तारीख जी आहे ती आपल्याला सांगितलेली आहे। ती तारीख असणार आहे 10 ऑक्टोबर, कारण की 10 त्यांनी सांगितलं आहे 10 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म स्क्रुटिनीमुळे, किंवा आता स्क्रुटिनी म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये लोक सांगतात किंवा यूट्यूबर सगळे सांगतात स्क्रुटिनी नेमकं काय आहे, तर एक गोष्ट जाणून घ्या। स्क्रुटिनी म्हणजे फॉर्म जे आहे ते चेक करताना ज्या महिलांचे फॉर्म चेक करायचे राहिले आहेत, किंवा अशा महिलांचे फॉर्म जे आहे ते काही महिलांचे रद्द करण्यात आलेले आहेत, ज्या महिलांचे नाव महिलेचे आणि अकाउंट दुसऱ्या पुरुषाचे जर असे असेल तर अशा महिलांचे फॉर्म जे आहे ते बाद करण्यात आलेले आहे। त्याच प्रोसेसला स्क्रुटिनी असे त्यांनी नाव दिलेले आहे। म्हणजे फॉर्म जे आहे ते कंटिन्युअसली चेक होत आहेत आपले, आणि ते फॉर्म चेक करता दरम्यान जरी तुम्ही सगळं पूर्ण माहिती ओरिजिनल दिलेली असेल तर प्रतिदिवस फक्त 10 ते 15 लाखच फॉर्म जे आहे ते चेक करू शकतात, कारण की फॉर्मची संख्या जी आहे ते प्रचंड आहे आणि यांच्याकडे स्टाफ जो आहे तो अतिशय अल्प प्रमाणात आहे। त्यामुळे फॉर्म चेक करण्यासाठी नक्कीच वेळ लागत आहे, आणि वेळ लागल्यामुळेच दिवसाला 15 ते 20 लाख महिलांचे फॉर्म जे आहेत ते चेक होऊन पुढे जात आहेत। हे पहा, अप्रूव्ह झाल्याच्या नंतर देखील भरपूर महिलांचे फॉर्म जे आहेत ते चेक झालेले आहेत। जसे की त्यांचे आधार कार्डला बँक अकाउंट कोणती लिंक आहे, ते महिलेचे आहे की नाही, किंवा इतर भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत, आणि ते सर्व गोष्टी क्लिअर झाल्या, चेक झाल्याच्या नंतर पुढे माहिती जी आहे ती फॉरवर्ड करीत आहेत। आता ते सर्वात प्रथम काय करतात तर एक यादी तयार करतात, अशी यादी तयार करतात की त्या यादीमध्ये सर्व स्पष्ट दिलेले असते। आता तुम्हाला लगेच प्रोसेस सांगून टाकतो, प्रोसेस कशा प्रकारे नेमकं होते, तर प्रोसेस जी आहे ती 3 टप्प्यात होत असते। आता ते 3 टप्पे कोणते आहेत तर ते आपण जाणून घेऊया। सर्वात पहिला टप्पा असतो तो म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणे। ज्यावेळेस तुमचा फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि पोहोचल्याच्या नंतर ते पुढे काय करतात तर तो फॉर्म जो आहे तो चेक करतात, म्हणजे त्यामध्ये डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, किंवा इतर तुमचा फोटो असेल, किंवा संपूर्ण जेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट एकदा चेक केले जातात। कूपनमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते देखील तेथे चेक केले जाते, आणि त्याच्यानंतर काय होते तर तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला ग्रीन याच्यात अप्रूव्ह झालेला असेल टिक येते, आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर देखील ते 2 लेवल जे आहे ते पेंडिंग ठेवत आहे, ते म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल आणि वार्ड लेवल किंवा विलेज लेवल, या 2 लेवल ते पेंडिंग ठेवत आहेत। त्या 2 लेवल का पेंडिंग ठेवलेले आहे तर एक गोष्ट जाणून घ्या, येणाऱ्या काळात म्हणजे पुढील इलेक्शन झाल्याच्या नंतर किंवा त्याच्यानंतर जे फॉर्म जे आहेत ते पुन्हा एकदा डबल क्रॉस चेक केले जाणार आहेत। ते म्हणजे प्रत्येक गावोगावी महिलांच्या घरी भेट देऊन देखील ते फॉर्म चेक करणार आहेत। त्यामुळे अशा महिलांना, ज्या महिलांनी बोगस अकाउंट आहेत, किंवा पुरुषांनी देखील महिलांचे नावे टाकून जे आहे ते फॉर्म अकाउंट नंबर स्वतःचे दिलेले आहेत, असे 36 ते 40 जण आढळलेले आहेत। आणि त्यामुळेच जे आहे ते पुढील येणाऱ्या 2 टप्प्यात फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवल असेल, किंवा कोणती लेवल वार्ड लेवल असेल, किंवा विलेज लेवल असेल तर त्या लेवलला जाऊन चेक होणार आहेत, परंतु पैसे जे आहेत त्याच्या अगोदरच तुम्हाला प्राप्त होणार आहेत। हे पहा, फॉर्म नंतर चेक होणार आहेत, परंतु सध्या शासनाकडे फॉर्म चेक करण्यासाठी वेळ नाही, आणि त्यामुळेच फक्त फॉर्म अप्रूव्ह करून हे 2 लेवल सध्या ते राखून ठेवीत आहेत। आणि या 2 लेवल जर राखून ठेवलेल्या असतील तर येणाऱ्या काळात फॉर्म तुमचा पैसे जे आहे ते तुम्हाला हे पहा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता जो आहे तो तर तुम्हाला 100% भेटणारच आहे, त्यात काहीच वाद नाही। आता कालच परवाच चौथ्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे, ती तारीख आपण पुढे तर जाणूनच घेणार आहोत। परंतु त्याच्यानंतर हे पहा, पहिली स्टेप काय झाली, फॉर्म तुम्ही सबमिट केला, त्याच्यानंतर त्यांनी तुमचा फॉर्म अप्रूव्ह केल्याच्यानंतर तुमचं खात्याचे स्टेटस जे आहे म्हणजे खाते नंबर आणि आधार कार्ड नंबर जे आहेत ते बँकांकडे फॉरवर्ड केले जाते, म्हणजे DBTकडे फॉरवर्ड केले जाते। DBT काय आहे ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। त्याच्यानंतर DBTद्वारे फॉरवर्ड केल्याच्यानंतर हे काय करत आहेत तर ते DBTवाले डायरेक्ट बँका ज्या आहेत त्या सर्व बँकाच्या कार्यकालीन दिवसात, म्हणजे जर सुट्टी असेल तर त्या दिवशी थोडासा कमी बँकांना पैसे पाठवण्यात येतात, कारण की भरपूर महिलांना पैसे पाठवणे जर बँकेच्या कार्यकाळामुळे शक्य होत नाही, आणि त्यामुळेच आज 15 ते 20 लाख महिलांना नक्की पैसे येणार आहेत, काहीच वाद नाही। आणि राहिलेले महिलांना पैसे उद्यापासून, म्हणजे उद्या 3 ऑक्टोबरपासून ते 10 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत। अशा प्रकारची माहिती आपल्याला माध्यमांद्वारे भेटलेली आहे,
आणि महत्त्वपूर्ण म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 आला नाही त्या महिलांनी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. फक्त तुम्ही काय करायचे आहे, फक्त अकाउंट जे आहे ते 2-3 दिवसाला एकदा चेक करत जा, कारण की येणाऱ्या 4 ते 5 दिवसात सर्व महिलांच्या खात्यावर ₹4,500 मोठा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. आणि जर हप्ता आता जमा झाला नाही येणाऱ्या 5 ते 6 दिवसात, तर एक गोष्ट लक्षात घ्या, पुढचा हप्ता 4थ्या हप्त्यादरम्यान तुम्हाला दणक्यात डायरेक्ट ₹6,000 जे आहेत ते तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. फॉर्म अप्रूव्ह झाला, ओके, नो प्रॉब्लेम. डायरेक्ट तुम्हाला जाऊन फक्त आता काय करायचे आहे, तर एकदा बँक खाते चेक करा आणि सर्व गोष्टी ओके असेल, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा तुम्ही, जास्त टेन्शन घेऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जर काही तातडीची सूचना आली किंवा नवीन अपडेट आली तर सर्वात अगोदर आपण माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला